ओहो हो, या घुबडाच्या पुढ्यात तर फळांची मेजवानी ठेवली आहे नुसती. अरे अरे अरे, हा कावळा गातोय की केक काढतोय? बापरे, हे लोक का बरं मारायला लागले याला? तुम्हाला पण जाणून घ्यायचंय ना या गोष्टीत घडतंय तरी काय? नक्की कोण करतंय कोणाची नक्कल आणि कोणाला घडते अद्दल? मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पिंगळ्याला फळांचा तर कावळ्याला दगडांचा नैवेद्य. चला तर मग ऐकूयात आजच्या गोष्टीत घडतंय तरी काय. कट्टी टू बट्टी या माझ्या YouTube चॅनलवर सर्व बालमित्रांचे खूप खूप स्वागत. एका सुंदर गावात खूप आंब्याची आणि वडाची झाडे होती. गावाच्या बाजूने झुळझुळू नदी वाहत होती. त्या गावात खूप निरनिराळ्या प्रकारचे पक्षी राहायचे. त्यातलेच एक म्हणजे ठिपकेदार छोटे घुबड, ज्याला गावातले लोक पिंगळा पक्षी म्हणून ओळखायचे. हा पिंगळा पक्षी छान टुमदार आंब्याच्या झाडाच्या ढोलीत राहायचा. गावातले लोक या पिंगळा पक्षाच्या ढोलीपाशी यायचे आणि त्याला आपले प्रश्न विचारायचे. त्यांना वाटायचे हा पक्षी भविष्य बघतो, ह्याला सगळं कळतं बाबा. त्याचे उत्तर म्हणून पिंगळा आपला वेगवेगळ्या पद्धतीने ओरडायचा आणि गावातले लोक त्याला हात जोडून तर कधी आनंदाने तर कधी आपल्याच विचारात परत निघून जायचे. कधी कधी नैवेद्य म्हणून फळं आणायचे, खाऊ आणायचे, मिठाया आणायचे. हे सगळं रोज बाजूच्या फांदीवर राहणारा कावळा बघत होता. त्याला या पिंगळ्याला बघून खूपच अप्रूप वाटायचंच, पण कधी कधी ईर्ष्या पण वाटायची. त्याला फार फार वाटायचं, काव काव, सगळ्यांनी मला पण असा मस्त मस्त खाऊ दिला पाहिजे. सगळी लोक माझ्याकडे पण यायलाच पाहिजेत. माझ्याकडे नाही येत ह्याच्याचकडे बरं का जातात? काही नाही, मी पण आता शिकतोच ह्याच्यासारखं ओरडायला. झालं, कावळ्याने मग पिंगळ्याकडे दोषाच लावला. अरे अरे मित्रा, शिकव ना, मला तुझ्यासारखंच ओरडायचं आहे. पहिले तर घुबडाला म्हणजेच आपल्या पिंगळ्याला आश्चर्य वाटलं. मग थोडा विचार करून ते म्हणालं, अरे मित्रा, हे अशक्य आहे. आपल्याला निसर्गाने असंच बनवलंय. तुझं काम तुला छान जमणार, तसं माझं काम मला छान जमणार ना, नाही तर गडबड होईल रे नुसती. नकोच हे. असं म्हणून पिंगळा आंब्याच्या ढोलीतून दूर उडून छान डेरेदार वडाच्या झाडावर जाऊन बसला. पण आपल्या कावळोबाने त्याचा तिथे पण पाठलाग केला. अगदी हातापाया पडून गयावया केली ना. शेवटी थोडा विचार करून पिंगळा पुन्हा म्हणाला, बरं बाबा, थांब, आता शिकवतो बरं मी, पण पुढे जे काही होईल ना त्याला तूच जबाबदार असशील. हो हो पिंगळ्या मित्रा, तू शिकव तर खरं, असं म्हणून कावळा आनंदी झाला. मग रोज कावळ्याचा आणि पिंगळ्याचा बरोबर रियाजच सुरू झाला म्हणा ना. कसा बसा थोडाफार कावळा पिंगळ्यासारखा आवाज काढायला थोडाफार शिकला खरा, तर लगेच त्याने गावाच्या दिशेने धूम ठोकली. उडत उडत शेवटी एकदाचा तो गावाच्या बाजारात येऊन थांबला. मग बाजाराच्या मधोमध असलेल्या एका चौथऱ्यावर उभा राहून तो जोर जोरात पिंगळ्यासारखे ओरडायचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला तर गावातले लोक थोडे आश्चर्यचकित झाले की हा पिंगळ्यासारखा आवाज इकडे कुठून आला बरं. पण कावळ्याला बघून त्यांना त्यांचे हसूच आवरेना. काही लोकांना कावळ्याचे कर्कश ओरडणे त्रासदायक वाटले, तर काहींना हसू आले. काही लोक तर शू शू उठ अट करून त्याला उडवायचाच प्रयत्न करू लागले. काहींनी तर चक्क हातात दगडच घेतले.
दगडांचा नैवेद्य मिळू नये म्हणून शेवटी कावळा घाबरून रडत रडत परत उडाला. आला आपल्या मित्राकडे म्हणजे पिंगळा पक्षाकडे. पिंगळा कावळ्याला रडताना पाहून आश्चर्याने चकित झाला आणि विचारू लागला, काय कावळोबा, फळांचा नैवेद्य नाही मिळाला का? कावळा रडतच म्हणाला, अहो पिंगळोबा, फळे जाऊ द्या, दगडांचा नैवेद्य नाही मिळाला हेच नशीब. मग बिचाऱ्या कावळ्याने रडून रडून सारी कहाणी पिंगळ्याला सांगितली. मग पिंगळ्याने कावळ्याला समजावले, निसर्गाने आपल्याला मुद्दाम वेगवेगळे बनवले आहे मित्रा, आणि त्यातच आपली खरी शक्ती आहे. जसं तुझं घरटं बघून शेतकरी पावसाचा अंदाज करतो, ते अजून कोणाला जमेल का? शेवटी मित्रा, ज्याचे काम त्याला शोभते बरं. आपण सर्वच खास आहोत. आपण स्वतःला आहे तसे स्वीकारूयात. नाहीतर जर कोणाची नक्कल करायला गेलो तर हो हो चांगलीच अद्दल घडते बाबा, कावळा पण म्हणाला. शेवटी कावळोबाला पण पिंगळ्याचे म्हणणे पटले. त्यांची मैत्री आता खरी खरी आणि घट्ट झाली. मग पिंगळा आपली आलेली सर्व फळे कावळ्याबरोबर आनंदाने वाटून खाऊ लागला आणि दोघे शेजारी शेजारी आनंदाने राहू लागले. काय मग मित्रांनो, कळलं ना नक्कल केली की कशी घडते अद्दल ते? मग तुम्हाला कोणता खाऊ हवाय, फळांचा की बालमित्रांसाठीच्या अशाच मजेदार कंटेंटसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.